सगळ्या डीके यांच्या शुभ हस्ते मी देतो मॅन ऑफ द मॅच सुनील शेंडे यांना. आता सुरुवात होईल मॅकर बॉम्बवरती पुन्हा जोडी जातील आमचे साथी समोरचक रोशनजी संते सर यांचा आभार तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. चला आपण सामना सुरू करूया. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला आणि सलग 2 सामने जिंकलेले आहेत धारोळ सीसी धारोळ या टीमने. टाइम सुरू केलेला आहे. स्टॉप वॉच सुरू आहे पंच आणि यस पंचांचा इशारा तो ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. स्ट्राईक इनला फलंदाज करुणेश आणि गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या मॅच मध्ये 49 धाव बनवल्या होत्या करुणेशने आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात करावी लागेल. पहिला चेंडू आलाय डॉट. 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. चांगली सुरुवात दिनेश करतायत. खरवेवाडी हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या समोर छत्रपती संभाजीनगर कुळगाव या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ धारोळ सीसी धारोळ या टीम समोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये. बॅटच्या आतली कडा आहे आणि सलग चालाय. हा तिसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दिनेश करतायत. चांगली सुरुवात करून दिली दिनेशने. सलग 3 चेंडू आले डॉट. करुणेश, ज्या करुणेशने पहिल्या मॅच मध्ये अभय 49 धाव बनवल्या होत्या, चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, त्याच करुणेशनं शांत ठेवलं जाते. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून खेळताय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय करुणेशच्या बॅटमधून. यावेळेस व्ही शेप मध्ये मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि सलग आलाय हा दुसरा चौकार करुणेशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 8. एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा तिसरा चौकार येतोय करुणेशच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमची बिनबाद 12. आतिश येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिट 71 धाव, धावसंख्या 13. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद कुणाल. बॅक टू द पवेलियन. 17 या धावसंख्येवरती, 13 धावसंख्येवरती पहिला फलंदाज झालाय बाद. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड देखील फास्ट पाहायला मिळते आणि शर्यत लागली होती ती शर्यत फिल्डरने जिंकली आहे. आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे जाईल 15. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहिला आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. आतिश पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय फ्लॅटी स्ट्रोक षटकार. आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे दशरथच्या माध्यमातून. ज्या दशरथने पहिल्या मॅच मध्ये थोडीशी खराब निराश केलं होतं छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमला, परंतु या मॅच मध्ये चांगली बॅटिंग होती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 27. 27 धावा. षटकातील
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज दशरथ आणि चांगली बॅटिंग करतोय या इनिंग मध्ये. 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. करण धुळे यांची ही संकल्पना आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 14.00च्या सरासरीने 28 धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. या मॅच मध्ये छत्रपती संभाजीनगर कुळगाव या टीमने पहिल्या सामन्यामध्ये 79 धाव बनवल्या होत्या. त्याही मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती आणि याही सामन्यामध्ये टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय. बादल येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. करण धुळे यांच्या माध्यमातून बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहेत आणि एकूण 4 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. भरपूर पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. दशरथ आहे स्ट्राइक एंडला. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टर टायमिंग क्षेत्ररक्षक आलेत परंतु थोडेसे दूर आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आजचा हा 3रा दिवस आणि सामना क्रमांक 7वा सुरू आहे आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळतात. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते चेकी सिंगल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली पूर्ण. थोडीशी फंबल झाली क्षेत्ररक्षक आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. खरवई वाडी आणि सामना सुरू आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुळगाव या 2 टीम मध्ये दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. बॅटची गडा सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. करुणेश बॅक टू द पवेलियन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये.
हेरंब येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद. 37 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज नितेश आहेत. पहिला चेंडू आणि नितेशचं स्वागत केलंय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. धावसंख्या आहे 43 धावा. (43) 43 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत आहेत. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 47 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे. मॅच बॉल येतोय पंच. एक षटकार एक चौकार आलाय. नितेश यांच्या या षटकामध्ये चांगली बॅटिंग दशरथ करतोय या इनिंग मध्ये. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. पंच करतायत. आउटफील्ड देखील फास्ट, परंतु तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण. मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. चांगली बॅटिंग होतीये छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमच्या माध्यमातून. यावेळेस लॉफ्ट केल्या चेंडूला लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमने याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये 79 धावा बनवल्या होत्या आणि याही मॅच मध्ये त्याच दिशेने वाटचाल केली आहे. पुण्याला ड्राईव्ह करतात. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतात फार वेगाने. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 51 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार आला होता. त्यानंतर नितेश कमबॅक करतोय या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक या षटकातील.
लॉफ्टेड इट क्षेत्ररक्षक मिड विकेटला डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज दशरथचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का छत्रपती संभाजीनगर कुळगाव या टीमला आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 धावा. ऑर्केस्ट्रा राज गिरमाळ यांचा पायल पाटील सगळे येणार. आमचे काकाचं पोरायचा पण बैल आहे ना बादल त्याची जमली असेल तर पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण धावाची संधी देखील आहे परंतु मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये दिनेश. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिल्टे अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. 54 धावा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे शांत ठेवलाय या चेंडूवरती. हेरंबा आहेत स्ट्राईक इनला. एक विस्फोटक फलंदाज आणि त्याला देखील शांत ठेवलं जात आहे. पुन्हा लेग ब्रेक हा चेंडू आणि अतिरिक्त वळण घेतलं चेंडूने हेच पाहिलं पंचांनी आणि वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे सांगत असताना पंच सनी भोईर सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या अब तक 56. प्रचंड मेहनत आहे प्रेम धुळे यांची या स्पर्धेमध्ये कारण की फार मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. ऑन साइडला पूल केलाय. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार हेरंबच्या बॅट मधून. 60 ना 60 का 61. धावसंख्या आहे 60. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज दिनेश या षटकामध्ये. 60 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत वायडिश लॉंगॉनला. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. हेरंब बॅक टू द पवेलियन. 61 या धावसंख्येवरती हा 4था फलंदाज गमावलाय छत्रपती संभाजीनगर कुळगाव या टीमने. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे.
पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 62. एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. चांगली धावसंख्या बनवली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमने खरवाईवाडी या टीम समोर. 4 ओव्हर खेळवले. आता यानं कधी बोलवलं? संडेला बोलवलं ना आपण. हा चला फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल खरवाईवाडी या टीमला. 63 धावांचं लक्ष्य आहे खरवाईवाडी या टीम समोर या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये. आणि जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये धारोळ सीसी धारोळ या टीम समोर फाईट करेल. चला फलंदाज पाठवा आपण लवकरात लवकर.
गोलंदाज अर्पण आहेत आणि सलामीची जोडी आपण पाहतोय खरवईवाडी या टीम कडून. स्ट्राईक इन फलंदाज बादल आहेत, बादल आणि दिनेश ही जोडी. बादल आणि दिनेश ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती अर्पण. स्ट्राईकीला फलंदाज बादल. 30 चेंडू 63 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती अवांतरच्या स्वरूपात एकदम मिळते आणि 1 for the ओव्हरचा देखील इशारा येतोय कारण की फर्स्ट बाउन्सर आहे. धावसंख्या आहे 1. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 5. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 5 आहे आणि पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय कारण की यस आय थिंक साईड लाईन नो बॉल आहे का सनी सर? येस नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 6. फ्री हिट आहे आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पंचांनी 9 चेंडू घोषित केला. इट्स अ बीमर. त्याला पाठवलं कव्हरच्या दिशेने. नो +2 मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावांनी नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे कारण की प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग मध्ये आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे कुलगाव या टीमने. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय आणि त्याला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर कुलगाव टीमने. नो बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये छत्रपती संभाजीनगर कुलगाव या टीमला. पुन्हा एकदा फ्रीट असेल. धावसंख्या आहे 9. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. नीट 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलंय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये खरवईवाडी या संघाने. धावसंख्या आहे 10. खराब गोलंदाजी कारण की 2 नो चेंडू त्यानंतर 1 वाईट चेंडू देखील टाकलाय या षटकामध्ये. अर्पणने सुरुवात खराब केली आहे या षटकाची. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश आहेत. दिनेश आणि बादल ही जोडी. डॉट बॉलची समाप्ती.
यावेळी ऑन साईडला फ्लिक करतात. सॉफ्ट हँडने खेळले होते. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. गेले स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफ वरून. चांगले क्षेत्ररक्षण आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. चांगलं कमबॅक केलंय अर्पणने या षटकामध्ये, कारण की पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत अर्पण. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो +4 फ्रंट फूट नो बॉल आहे. आय थिंक साईड लाईन नो बॉल आहे. फ्रंट फूटच येस ते सांगत असताना पंच सनी भोईर सर. नो +4 मिळतील या 5 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 5ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती. अ 16 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट आहे. संधी आहे बॅट्समनकडे. ऑन साइडला खेळतायत. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. ओव्हर झाली का पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. बनवायच्या धावा 63 या मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 46 धावा बनवावे लागतील खरवईवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. प्रचंड वेग आपण पाहिला दशरथच्या या चेंडूमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. 23 चेंडू शिल्लक आहे. 46 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. खरवईवाडी या टीमला 2 नामवंत संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर खरवईवाडी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 23 धावा धावफलकावरती. बादलने हा षटकार लगावलाय. बादलच आहे ना स्ट्राईकला. धावसंख्या आहे 23. 40 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि षटकारानंतर येतोय हा डॉट बॉल. कमबॅक करतोय गोलंदाज दशरथ. दशरथकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहतोय या चेंडू मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर
हा चौकार येतोय. चौकार षटकरांची आतिषबाजी सुरू आहे बादलच्या माध्यमातून. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. बादलचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. आणि खरवईवाडी टीमचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. अगदी हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 31-31 धावा जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 32 धावांची गरज आहे. 63 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे खरवईवाडी या संघाने. हाफ ट्रॅकर हा चेंडू प्रचंड वेग आपण पाहिला. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 32. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कुणाल येत आहेत नवीन गोलंदाज. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये कुळगाव टीमला. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केले चौकाराने. दिनेश खूप चांगली बॅटिंग करतोय. बादलला तो साथ देतोय. ही महत्वाची गोष्ट आहे आणि चांगली पार्टनरशिप बनवली. 35 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये बनवली बादल आणि दिनेशने. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू बनवायचे धावा 28. क्या बात आहे. ड्राईव्ह करतायत कॉपी बुक स्टाईलने खेळतात. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये स्वीपर कव्हरला. फिल्डर येत आहेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. एकही फलंदाज बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे खरवईवाडी या टीमसाठी. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. ऐक ना ते लॉस पाठवू ना. ते तू डिसिपियर करतो ना. तू जाता 24 तासाच्या आत. आता माझं समीकरण सोपं होत चाललेलं आहे कारण की 15 चेंडू 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला हा डॉट बॉल. 14 चेंडू 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 41 धावांची पार्टनरशिप बनवली आहे.
फ्रंट साइडला पिकअप स्ट्रोक पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. सामना खुला गेलाय आणि सामना आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलाय. हा दुसरा षटकार आणि सामना खुला झालाय. 53 धावांची पार्टनरशिप बनवली आहे बादल आणि दिनेशने. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. दहा धावांची गरज आहे. प्रशांत येतोय आणि प्रशांत देखील स्वागत केलंय. षटकाराने सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून दिलंय या षटकाराने. कारण की जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. चला धारोळ सीसी धारोळ या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. स्विच हिट आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे खरवईवाडी या संघाने. खरवईवाडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. छत्रपती संभाजीनगर कोळगाव या टीमचं या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. 63 धावांची पार्टनरशिप बनवली. दोन्ही फलंदाज नाबाद राहिलेत. बादल ज्याने बनवले 38 धावा या मॅच मध्ये. बादल ठरले या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि अंतिम सामना असेल धारोळ सीसी धारोळ आणि त्यांना फाईट करेल खरवईवाडी या 2 टीम मध्ये. टॉस आपण करूया. 4 षटकांचा सामना असेल. क्वालिफाईंग मॅच आहे आणि सामना असेल 4 षटक.